ओम साईराम मैत्रिणींनो, गिबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेडी आरी वर्क केलेले ब्लाऊज असते पहा, त्याच्यावरती जे लटकन येत असतात ते लटकन कशा पद्धतीने लावायची याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे पहा। आता ही पहा, इथे आपल्याला 4 असे लटकन आरी वर्क करून भेटलेले आहेत। हे रेडी आरी वर्क आहे पहा, हे बनवलेलं नाही आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाव इंच एवढं अंतर सोडायचं आहे आणि व्यवस्थित अशी जे लटकन बनवलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत। पाव इंच अंतर एवढं सोडून आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित असे चारही आपल्याला असे कट करायचे आहेत। आणि त्यानंतर पहा, आता आपण याला सरळ उलटी बाजू जी आहे ना ती व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे एक वेळा। ही पहा, आता 2 पार्ट झालेले आहेत। सरळ उलटी बाजू चेक करायची आहे। तुम्ही उलट्या बाजूनी अर्धा लावू शकता आणि नंतर सरळ करू शकता, परंतु हे पहा हाताने केलेले नाही आहे, ते मशीनवरचे आहे, त्यामुळे व्यवस्थित होणार नाही आहे। त्यासाठी आपण सरळ बाजूने आहे तिथूनच लावायला सुरुवात केलेली आहे। जिथे मिडल सेंटर असते पहा, तिथपासून व्यवस्थित असं आपल्याला कपडा आतमध्ये दुमडवायचा आहे आणि अशी सुईच्या साहाय्याने पहा व्यवस्थित असं आपल्याला इथे टाके टाकून घ्यायचे आहे। पहा कशा पद्धतीने केलेले आहे, नक्की लक्ष देऊन शेवटपर्यंत पहा। बनवायला खूप सोपे लटकन असतात हे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असे बनवून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये तुम्ही हवं तर कापूसही टाकू शकता किंवा कपड्याची आपली चिंदी असते ती छोटी छोटी करून याच्यामध्ये टाकली तरी चालणार आहे। हा वर्क एवढा व्यवस्थित नव्हता, एक वेळा धुतलं तर हे खराब होणार आहे। ब्लाऊज पूर्ण काळे पडतात हे, कारण हे आपण हाताने केलेले नाही आहेत, हे मशीनवरती करून आलेलं आरी वर्क असते पहा, त्यावेळीमधलेच हे ब्लाऊज पीस होता। हा रेडी आरी वर्क होता यामध्ये आणि हे अशा पद्धतीचे लटकन आलेले होते। हे अशी लावले तरी खूप सुंदर दिसतात, एकदम मस्त असे युनिक, एकदम छान वाटते अशी एकदम डिझाईन ह्याची। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित कपडा पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला मध्ये फोल्ड करत जायचं आहे। 2 पद्धतीने ह्याला लावू शकतो। आधीच सांगितलं मी तुम्हाला, आधी उलट्या बाजूने अर्धा आपण फोल्ड करू शकतो आणि नंतर त्याला परत सरळ करून मध्ये कपडा दुमडवू शकतो। 2 पद्धतीने लावता येतात, पण ह्या पद्धतीने लावले तर फिनिशिंग व्यवस्थित येते, त्यामुळे मी तुम्हाला हीच दाखवलेली आहे। अशाच पद्धतीने फोल्ड करत करत पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला ह्याला घ्यायचं आहे। आतमध्ये सुईच्या साहाय्याने दोन्ही बाजूने कपडा टाकत जायचं आहे आणि वरच्या बाजूने त्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे। रेड कलरचा ब्लाऊज पीस असल्यामुळे आपण ह्याला रेड कलरचाच धागा वापरलेला आहे। पूर्ण शेवटपर्यंत पहा, व्यवस्थित असं फोल्ड करत करत आपण ह्याला टाके टाकत घेऊन आलेलो आहे। आता थोडंसं जागा जी राहिली की त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये नॉट टाकून घ्यायची आहे। तुम्ही ज्याही कलरची किंवा कुठलीही नॉट टाकत असाल ती नॉट ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर पहा, व्यवस्थित असं सेंटरला दोन्ही सेंटर मॅच करून मध्ये आपल्याला नॉट ठेवून घ्यायची आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित असे टाके टाकून घ्यायचे आहेत। बनवायला खूप सोपी आहे। नक्कीच कोणी नवीन असाल, ज्यांना जमत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, खूप फायदेशीर असणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण असं आपल्याला लास्टपर्यंत त्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे। हे पहा, किती सुंदर असं आपलं हे लटकन तयार झालेलं आहे। याला बनवायला काही अवघड नाही आहे, खूप सोपं आहे। जरी आरी वर्क करून आणलेला ब्लाऊज असेल तरी ह्या पद्धतीने तुम्ही लावू शकता। त्यामध्ये फक्त कापूस किंवा कपडा टाकायचा, त्याने तो खूप फुलल्यासारखा दिसणार आहे। कसा वाटला नक्की छोटीशी कमेंट करून सांगायला विसरू नका। हे पहा, अशा पद्धतीने तयार झालेले आहेत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल